मुली. मी काय बोललो नाही. आणि हे तिसरी सून, हिला पण एक मुलगी आहे. मी काय बोललो नाही. पण लक्षात ठेव सुनबाई, आता तू पोटोशी आहे, पण यावेळेस मला माझ्या वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे मला नातूच पाहिजे, नातू. लक्षात ठेव. अहो सासूबाई, आता मुलगा होणं ना मुलगी होणं हे तर माझ्या हाती नाही ना सासूबाई. माझ्या हाती नाही. वरतोड करून बोलायचं ना असं. मुलगा आहे म्हणून मुलगी काय माझ्या हाती आहे का? अशी वर तोंड करून बोलायची माझ्या सासूसमोर माझी कधी हिंमत झाली नाही. आणि तो मत करून बोलतो वाटतं. टप्पा 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 बोलायला पाहिजे नुसतं. आणि मार म्हणून राहिली, पोरगा म्हणून पोरगी होणं काय माझ्या हातात नाही म्हणून. नाही कोणाला काय काय चुकीचं काय बोललो मी? फक्त वंशाला दिवा मला मुलगा पाहिजे. काय चुकीचं बोललो मी? सासूबाई, आता ती माझ्या हाती नाही ना. माझ्या हाती नाही. तेवढंच बोला फक्त. ते सखूबाई पाय आपल्या दोन नातवांनी एकाने ह्या कडीवर एकाने ह्या कडीवर घेऊन मग गावभर फिरते आणि माझ्या समोर येऊन मग मारण्यावाली करते. मला वाटत माझ्याकडे एखादा नातू खेळा म्हणून वाटत नाही का मला? सहा नातीने झाल्या मला. सहा नाती नातू म्हणून पाहिजे म्हणतो मला. काय चुकीची अपेक्षा आहे किती वेळचे मला नातू पाहिजे ते का माझ्या हात आहे का? बोला. काय चुकीची अपेक्षा आहे बाई? एक नातू पाहिजे म्हणून एवढा मोठा वाडा, एवढा मोठा घरदार आहे, एवढी मोठी संपत्ती आहे, कुणाला द्यायची? याच्यासाठी वारसदार नको. म्हणून एक नातू मागला तर बाई वासूर कधी पाहिजे. अरे मी काय करू? तीन पोरं आहे तरी एक नातू नाही. ए बापू बघ्या, रडताय म्हणते. पाहिजे तू बायको कशी टच बोलते म्हणते. बांधून बा मी काय म्हणलं तुमच्या आईने? एवढंच तर म्हणलं का मुलगा होणं ना मुलगी होणं मी माझ्या हाती नाही, एवढंच तर म्हणलं फक्त. तिला अपेक्षा अशी कोणी तुझ्याकडून? तिला वाटते की माझ्या वंशाला एक दिवस असावं. सहा नातले तिला सहा. एवढी मोठी संपत्ती कोणाची नावी करा म्हणजे? कोणाची नावी करा? नातू पाहिजे. समोर जाऊन तुला वर आवाज बोलून राहिली. आपल्या शरीरावर जायचं नाही. का समजत तुम्हा? आवाज तुम्ही का समजत होतं? तुम्हा वावरातली जवारी आहे, जवारी. कोवळं कणीच आहे, कणी असं समजत होतो. तू जवारी